नमस्कार मंडळी, मी पूजा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. आज आपण जाणार आहे एक अतिशय सुंदर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच कामशेतजवळील कोंडेश्वर महादेव मंदिराकडे. पावसाळ्यात हे ठिकाण म्हणजे साक्षात स्वर्गच. कोंडेश्वरला जाताना वाटेतच असणारा सुंदर असा ओक्सांडा, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची हिरवाई, डोंगर आणि कधी न संपू वाटणारे असे सुंदर रस्ते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तो आज आपण आलेलो आहे कोंडेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनाला. सध्या आम्ही जांभिवली या गावामध्ये बघू शकता. माझ्या पाठीमागे हे जांभिवला वॉटरफॉल आहे. चला आपण आधी तिथे जाऊ, मग कोंडेश्वरला जाऊ. चलो. अशी पूर्ण कुपाट्यांची वाट म्हणतो ना आपण, त्या टाईपचं इथं बघा. पूर्ण जंगलात न जायचंय बघा. एखादा जंगली प्राणी येऊन आमच्यावर हल्ला पण करू शकतो, वाचलो नाही तर बघा तुम्ही. एक तर इथं नेटवर्क पण नाहीये, कोणाला आम्ही कॉल पण करू शकत नाही. हे करवंदाचं झाड आहे का? हा तेच आहे ना. हे काय, हे इथलं पण तेच आहे, पण त्याला काहीच नाही सध्या. वाव, हे बघा मित्रांनो, पाणी कसं चाललंय खाली. हो देखो. हे पाणी खेळल्याचे परिणाम आहे असले. पिऊ चांगला. घेन डोक्यावर. फायनली जांभेवालीचा वॉटरफॉल बघून झालेला आहे. खूप एन्जॉय केला. ते कपडे ओले होईपर्यंत केला. आता चला जाऊ नेक्स्ट आपलं ठिकाण म्हणजे कोंडेश्वर महादेव. चलो. कामशेतमध्ये पोहोचल्यानंतर मंदिराकडे जाणारा रस्ता हा छोट्या गावातून आणि डोंगरांच्या कुशीतून जातो. जितके सुंदर मंदिर आहे तितकाच सुंदर हा प्रवास, जो कधीच न संपू वाटणारा. मंदिराजवळ आल्यावर आपल्याला सशक्त अशी विदाऊट पेनची पार्किंग बघायला भेटते.
मेन डेस्टिनेशन जे होतं कोंडेश्वर महादेव मंदिर, तिथे आपण येऊन पोहोचलो. चला आता मध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊ. बाकी मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश केल्यावर मोठी अशी नंदीची मूर्ती विराजमान आहे. नंदींचा आशीर्वाद घेऊन मग नंतर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो. मंदिरातील शांतता आणि भक्तिमय वातावरण जणू काही मन मोहूनच टाकते. कोंडेश्वर हे मंदिर ऐतिहासिक असून येथे आपल्या राज्याचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे येथे वास्तव्य झाले आहेत असे येथील स्थायिक सांगतात. इथं मोकळ्या आवारामध्येच भगवान शंकरांची मूर्ती पण आहे. इथं मागच्या साईडला बघा किती छान छान पाणी पडतंय डोंगरावरून. इकडे वरच्या साईडला जंगल पण आहे आणि छोटे छोटे दुकान आहे इथं लोकांचे. वॉटरफॉल आहे इथं याचे असे सुरुवात या कुंडामध्ये पडते. या कुंडामध्ये तिथून त्या कुंडात असे 3-4 कुंड आहेत. बघा किती छान बनलेले हे पाण्याचा म्हणजे दगडांना पाणी लागून लागून असे त्यातनं छोटे छोटे गोल गोल असे दगड होते. याच्या पाणी फिरण मग याच्यातून हा निघून जाईल दगड. मग त्यामध्ये असं हे खोल होत. हा बघा केवढा आहे केवढा दगड निघाला असेल ना. हा गोल फिरून फिरून तो ठिकाणी झालेले हे बघा इथं कसे ठिकाणी झालेले किती असं म्हणजे एखाद्या शिल्पकाराला असे आकार देता येणार नाही. इतके छान छान झालेले ते किती छान आहे. हा इथं वॉटरफॉल आहे मध्ये. आपण जाऊ तिकडं पण. इकडं किती छान आहे. पाणी किती येतंय किती वरून पाणी येतंय पूर्ण डोंगरावर. पूर्ण हे जे व्हाईट व्हाईट चमकतंय का हे पूर्ण पाण्याच आहे. पाणी जिथून येतंय तिथल्या मेन वॉटरफॉलला चाललोय आपण इकडे. बघा केवढा दगड मित्रांनो. एवढा मोठा दगड पूर्ण. आणि ते पाण्याने साईडला हे झालेलं आहे बघा त्याला. नाही तर तो चिकटलेला असेल याचाच भाग असेल पण आहे ना त्याला पाण्याचं जाऊन 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 तो मोठा असं तुटल्या गेला एवढा मोठा दगड. एवढ्या वाटेत ना एवढा सुंदर नजारा बघण्यासाठी आलेला आहे. बघा छान. काही मुलं वरती पण गेलेले. त्याला इकडनं वाट आहे अशी जास्त हार्ड आहे ती. चल ही अशी नुसती फिरत राहते. एवढ्या अवघड ठिकाणी घेऊन आले मला. जिथं मुलांना सुद्धा चालवायला खूप प्रॉब्लेम होत होता तिथं घेऊन आले. हा चल सोने चल. सो फायनली मित्रांनो आमचे दोन्ही डेस्टिनेशन झाले. आणि तिसरंच आम्ही प्लॅनिंग करत होतो की टाइम होता आमच्याकडे 3:30 वाजता आम्ही कोंडेश्वर मंदिराच्या खाली आलो. तर वाटलं होतं म्हटलं तिसरं डेस्टिनेशन घेऊ एखादं.
बट नंतर पुन्हा कॅन्सल केलं. सो आता आम्ही घरी चाललेलो आहे. तुम्हाला आमचे कोणी पण आज मी एक्सप्लोअर केलेले एक जांभेवलीचा वॉटरफॉल आणि सेकंड म्हणजे कोंडेश्वरचं मंदिर आणि तिथला तो छोटासा एक वॉटरफॉल. मी पण डेस्टिनेशन तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा आम्हाला कमेंट करून. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा. आणि हो, तुम्हाला जर हे डेस्टिनेशन कोणी आवडले असेल तर नक्कीच भेट द्या तिथं. मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते, खूपच छान आहे वॉटरफॉल. आणि हो, पावसाळ्यात जाण्यासाठी तर एकदम छान आहे. आता आम्ही गेलो तेव्हा तरी पाऊस नव्हता एवढा. तुम्ही पाऊस असताना नक्की जा. ठीक आहे, मिळते मी बाय.